नमस्कार, माझं नाव सुमित चिंचनसुरे आहे आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सध्या जपानमध्ये टोकियो या शहरामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. आणि मी प्रॉपर इथलाच असल्यामुळं मी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी सर्च करत होतो आणि लकीली इंस्टाग्राम बघत असताना ला अर्काची पोस्ट मी पाहिली आणि खरंच म्हणजे पोस्ट पाहिल्यानंतर पहिल्यांदाच असं इम्प्रेशन झालं की हे खूप वेगळं काहीतरी आहे. एक स्पॅनिश थीम जे त्यांनी मेन्शन केलं होतं. म्हटलं एकदा जाऊन व्हिजिट करून बघूया साईटमध्ये कसं वाटतंय. आणि जेव्हा आलो तेव्हा खरंच पहिलं इम्प्रेशन खूप असं पॉझिटिव्ह होतं. एक जे पॉझिटिव्ह वाईब असते आल्या आल्या, फ्रेश एअर, ग्रीनरी आणि एक कामनेस, पीस, त्याच्यामुळं पहिल्यांदा आल्या आल्याच एक खूप पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडलं. आणि हळूहळू जेव्हा सर्व प्रोजेक्ट मी फिरून पाहिला तेव्हा 2-3 जे महत्वाच्या गोष्टी होत्या त्या खूप आवडल्या. फॉर एक्झाम्पल सोलापूरची जी अडचण समजून त्यांनी सेपरेट 3.5 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली आहे, जे की डेडिकेटेड या प्रोजेक्टसाठी आहे. देन फुल ग्रीनरी, भरपूर झाडे आहेत. मला वाटतं जवळपास 10,000पेक्षा जास्त झाडी इथं आहेत. आणि अम्युनिटीज इतक्या स्ट्रॉंग आहेत की बंगलो रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये मला वाटतं इतक्या साऱ्या अम्युनिटी असणारा हा पहिलाच प्रोजेक्ट मी सोलापूरमध्ये पाहिलाय. आणि सगळ्यात प्लस म्हणजे समोर असणारा सिद्धेश्वर वनविहार, खरंच ते खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे. इतकी ग्रीनरी आपल्या जवळ आहे आणि फ्रेश एअर आपल्याला मिळणार आहे. ऑफकोर्स मग हे जे सगळे महत्वाचे पॉइंट्स जेव्हा मी पाहिले आणि सगळं खूप छान आवडलं आणि मग विचार केला की का नाही, चला आपण या प्रोजेक्टचा पार्ट होऊया आणि नंतर नक्कीच इथं आपलं एक स्वप्नातलं घर आपण इथं बांधूया. थँक्यू सो मच.